शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी पक्षाच्या स्थापन दिनाचा उत्साह व्यक्त करत विरोधकावरही निशाणा साधला। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करत रात्री जास्त घेतली की त्यांच्या कानात कुणी सांगतो असा टोला त्यांनी लगावला। आजचा दिवस शिवसैनिकांसाठी आनंदाचा असून शिवसेनेच्या 60वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे शिरसाट यांनी म्हटलं आहे। आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस, शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। ज्या शिवसेना प्रमुखांनी एका जिद्दीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं केलं, तो हा दिवस मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून त्याची पायाभरणी आजच्या दिवशी केली गेली। म्हणून त्या शिवसेना प्रमुखांना अभिवादन करायला आम्ही हा वर्धापन दिन अत्यंत उत्साहामध्ये साजरा करतो। शिवसेना प्रमुखांनी घेतलेले किंवा दिलेले विचार, त्या विचारधारेवर आधारित माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना मजबूतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे, त्यासाठी हा घेतलेला मेळावा। आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार जपण्याचा प्रयत्न करतोय। त्यांनी जे काही कधी आयुष्यात ज्या तडजोडी केल्या नाही, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी बरोबर कधी गेले नाही, त्या तो धागा पकडून आज शिवसेनेचं मार्गक्रमण होतंय। हा एक आमचा भाग आहे। दुसरीकडे उबाठाचे लोक मेळावा घेत आहेत। मी पहिल्यांदा अशी जाहिरात पाहिली की या मेळाव्याला कोण येतंय, तर एक कवी येतोय, अनेक स्टँडअप कॉमेडियन येतोय, आपण आवर्जून यावं। पक्षामध्ये जी काय कॉमेडी चालली आहे ते काय कमी पडलंय का? आणि पक्ष कुठे चाललाय नेमकं आम्हाला तरी कळायला मार्ग नाही। म्हणजे 6 खासदार, आता विचार करा की त्यांच्या बरोबर असलेले हजारो कार्यकर्ते बरोबर गेलेत का 6च गेलेत? याचं खरं तर दुःख किंवा त्याच्याबद्दलचं मनस्ताप व्हायला पाहिजे। परंतु काही झालं, कार्यकर्त्यांना हसत राहा, माझे टोमणे आता तुम्हाला सहन होत नाही म्हणून मी कॉमेडियन बोलवलाय। अशा प्रकारचा मेळावा घेणं हे कितपत योग्य आहे? त्या ग्रीसच्या राजाचं कधीतरी ऐकलं होतं की ते रोम जळत होता आणि तो व्हायोलिन वाजवत होता। तीच पद्धत या महाराष्ट्रामध्ये उबाटाची झालेली। एक त्यांचे प्रवक्ते आहेत, ते काय बोलतील हे त्यांनाच माहित नाही। आता हे दुसरे आज जो मेळावा घेणार आहेत त्याच्यामध्ये काही असणार आहे। जे पक्षाचे सिनियर नेते आहेत ते कुठेतरी साईडला असे बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील। हे स्टँडअप कॉमेडियन येतील, कॉमेडी करतील, हे टोमणे मारतील, मेळावा संपन्न झाला, शिवसैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अशा प्रकारचा तो आजचा मेळावा आहे। म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार ज्यांनी विकलेत, ज्यांनी सोडलेत, त्यांचा मेळावा आणि निष्ठावंताचा म्हणून आमचा मेळावा, हा दोघांमधला फरक आहे। आणि मला वाटतं आजचा मेळावा हा आमचा दणदणीत एक जागृत हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे चाललोय। महाराष्ट्र याकडे फार आशेने पाहतात, महाराष्ट्राची जनता पाहते, म्हणून आम्ही आज आनंदात वाजत गाजत त्या मेळाव्याला हजर राहणार आहोत। 2 शिवसेना जागा दोन्हीचे महाराष्ट्रात वाढल्या, संख्याबळ वाढलं, पण दबदबा काही वाढू शकला नाही जो दबदबा पूर्वी होता। आता दबदबा कसा राहील हो? यांचा दबदबा कसा राहील? विचार करा ना, किती दुर्दैवी आहे। काल पक्ष फुटतोय आणि स्टँडअप कॉमेडियनला बोलून एक हास्य जत्रा तिथं निर्माण करताय। म्हणून पक्षाचं अस्तित्व काय, आता हे शिवसैनिकच चिंतेत आहे की यांना काय झालंय काय। मग यांना काही घेणं देणं नाही तर आपल्याला काय घेणं देणं आहे? या भूमिकेमध्ये कदाचित कार्यकर्ता असावा। नाही, प्रश्न असा आहे सर की शिवसेनेचे 2 गट झाले, तुमची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, बरोबर? संख्या वाढली, मंत्री वाढले, आमदार वाढले, खासदार वाढले, पण पूर्वी जो शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्रात होता तो आता कमी झाला अशी चर्चा। हे बघा, आमचा दबदबा, शिवसैनिकाची ताकद हाच आमचा दबदबा आहे। आणि एक लक्षात घ्या, नेत्यांमध्ये हा फरक असतो। शिवसेना प्रमुखांचा
बरोबरी कोणीही महाराष्ट्रातला कोणताही पक्षाचा नेता करू शकत नाही, हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. शिवसेना प्रमुखाचा जो दरारा होता तो महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणत्याही पक्षाच्या नेत्याने निर्माण करू शकला नाही, म्हणून त्यांची बरोबरी करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा पक्ष आम्ही ज्या पद्धतीने आता प्रगती करतोय, ज्या पद्धतीने पुढे जातोय, हा दबदबा नाही तर लोकांचा